नमस्कार मित्रांनो, मी पंढरपूरमधून सुनील शिवशरण बोलत आहे की जेणेकरून पंढरपूरच्या जवळ अगदी 7-8 किलोमीटरवरती मला शेती मागणारे, त्यातल्या त्यात काशेगाव हद्दीमध्ये आम्हाला 2-3 एकर शेती मागणाऱ्यांची संख्या माझ्याकडे आता जास्त आहे. मी ज्या ठिकाणी उभारलो काशेगाव हद्दीत थांबलेलो आहे. पंढरपूर इथून फक्त 7 ते 8 किलोमीटर आहे. पंढरपूर 7 ते 8 किलोमीटर आहे. काशेगावमधून 1 किलोमीटर ही शेती बसते. ज्या ठिकाणी थांबलो ते डांबरीवरती थांबलो. डांबरी रोड टच, अगदी एक पाय डांबरीवर आहे तर दुसरा पाय शेतामध्ये. ह्या ठिकाणी तुम्हाला 2 बोर, भाडगर कॅनलचं पाणी आणि उजनी कॅनल इथून 1 किलोमीटर आहे. पाण्याला काही कमी नाही, पंढरपूरच्या जवळ आहे. त्याच पद्धतीने आपली ही जी शेती आहे पंढरपूरच्या प्राधिकरणामध्ये आहे, म्हणजे नगरपालिकेच्या हद्दीत काही वर्षामध्ये येईल. आता अशी शेती 2.5 एकर शेती आता मी तुम्हाला आपल्याकडे विक्रीला आलेली आहे, तुम्हाला दाखवतो या माझ्यामध्ये. तर मित्रांनो बघा, ही शेती आहे, पाणी आहे, पंढरपूरच्या अगदी जवळ आहे. डांबरी रोड टच आहे. एक पाय डांबरीवर आहे, हे बघून घ्या. एक पाय डांबरीवर आहे तर दुसरा पाय आपल्या शेतामध्ये आहे. फ्रंट 100चं आहे पण आतमध्ये चौरस आहे. अगदी चांगले 2.5 एकर आहे, हे बघून घ्या. अशा पद्धतीने आहे, पंढरपूरपासून अगदी जवळ आहे. ही शेती जी आहे आत्ता सध्याला ह्याच्यामध्ये 1.5 एकर ऊस आहे, हे बघून घ्या. असा 1.5 एकर ऊस आहे. तुम्हाला बोर दाखवतो आणि मागील हद्द दाखवतो, आणि ते पण अगदी स्वस्तामध्ये शेती बसेल अशा पद्धतीने आहे. तर चला दाखवतो. हा संपूर्ण दिसणारा ऊस आहे, हे बघा. हा ऊस आहे संपूर्ण दिसणारा. 1.5 एकर ऊस आहे ना, 1.5 एकर ऊस आहे. त्याच पद्धतीने इथे एक बोर आहे, हे बघा. बोरला फुल पाणी आहे. भाडगरचं पण पाणी येतं. उजनी कॅनलचं पाणी 1 किलोमीटरवर पण नाही, तर बोरचं पाणी हलत नाही. 2 बोर आहेत. तर आता तुम्हाला ऊसात नेऊन ते बाकीचं दाखवतो, चला. बघा, अशा पद्धतीने काळी कसदार माती आहे, हे बघा. त्याच पद्धतीने थोडं फार पुढे हलकी आहे, पण आतल्या बाजूला संपूर्ण ह्या ऊसामध्ये इकडं काळं कसदार रान आहे, हे बघा. अशा पद्धतीने ऊस आहे. हा असा ऊस आहे, हे बघून घ्या. आणि तुम्हाला आता दुसरी बोर दाखवतो. बोरवेल आहे, 2 बोरवेल आहेत, पाणी निघत नाही. हे एक बोरवेल आहे, फुल पाणी आहे याला पण. संपूर्ण शेतामध्ये पाईपलाईन फिरवलेली आहे, ड्रीप आहे. अशा पद्धतीने ड्रीप आहे ना, अशी शेती आहे. हे बघा, पूर्ण अशी दिसलीत. जोपर्यंत ऊस लावलेला आहे तिथपर्यंत अशा पद्धतीने आहे, हे बघा. तर आता इतर माहिती देतो तुम्हाला, चला. हे बघा, असं डांबरीपर्यंत, असा डांबरीपर्यंत ही शेती आहे. हे बघा, ही मोटरसायकल लावली तिथंपर्यंत. एक पाय डांबरीवर तर दुसरा पाय शेतामध्ये असलेली ही शेती आहे. अशा पद्धतीने आहे. खूप चांगली शेती आहे, पंढरपूरच्या अगदी जवळ आहे. तर मित्रांनो, अजून एक वेळेस सांगतो की पंढरपूर तालुक्यातील काशेगाव हद्दीमध्ये, म्हणजे पंढरपूरच्या भक्ती मार्गापासून 7 ते 8 किलोमीटर ही शेती वस्ती अगदी जवळ आहे. आणि काशेगाव इथून फक्त 1 किलोमीटर आहे. डांबरी रोड टच असलेली ऊस बागायत, डांबरी रोड टच असलेली ऊस बागायत शेती विकायला आपल्याकडे आलेली आहे. ह्याच्यामध्ये 2 बोर आहेत. त्याच पद्धतीने भाडगरचं पण पाणी मिळतं, उजनीचं घ्यायचं असेल ते पण मिळतं. मात्र बोरला भरपूर पाणी आहे. ड्रीपवरती सगळी शेती आहे. आता सध्याला 1.5-2 एकर ऊस आहे. बाकीचं दुसरं पीक होतं जे डांबरीला लागलेलं आहे, त्यांनी आता ते काढलेलं आहे. आता दुसरं पीक लावणार आहेत. त्याच पद्धतीने ह्याची प्राईस कोट अगदी त्यांनी व्यवस्थित सांगितलेले आहे, अगदी व्यवस्थित. ह्याची प्राईस कोट एकरी 30 लाख रुपये. ते पण एकरी 30 लाख रुपये, ते पण निगोशिएबल. थोडंफार जास्त होणार नाही, मात्र थोडंफार निगोशिएबल आहे. पंढरपूरच्या अगदी समीप आहे, जवळ आहे. आसपास मोठे बंगले आहेत, घरं आहेत, वस्त्या आहेत. सगळ्या प्रकारचे म्हणजे सुखसुविधा असलेली ही शेती आहे. डांबरी रोड टच. तुम्ही रात्री 12-1ला कधी पावसाळ्यात या. डांबरीला असल्यामुळं काही प्रॉब्लेम नाही, पंढरपूरच्या जवळ असल्यामुळं. त्याच पद्धतीने माझ्याकडे
माझ्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातून प्रॉपर्टी मागणारे आणि प्रॉपर्टी घेणारे दोन्ही ग्राहक माझ्याकडे उपलब्ध आहे. कुणाला प्रॉपर्टी घ्यायची असेल किंवा कुणाला द्यायची असेल तर माझी संपर्क साधा सेवा दिली जाईल. त्याच पद्धतीने माझ्याकडे प्रॉपर्टी नवनवीन प्रॉपर्टी विक्रीस येणाऱ्या प्रॉपर्टीचे आपल्याला व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.